श्री स्वामी समर्थ. बाळा, मला टाळू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक अश्रूमध्ये मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जगाने तुला साथ दिली नाही तरी मी देईन. लोकांनी तुला समजून घेतले नाही तरी मी समजून घेईन. तुझ्या वाटेत कितीही अडथळे आले तरी घाबरू नकोस, कारण तुझ्या रक्षणासाठी मी स्वतः उभा आहे. कोणीही तुला त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक वादळ शांत करण्याची ताकद माझ्याकडे आहे. बाळा, आज तू दुःखी असशील, निराश असशील, एकटा वाटत असेल, पण हे लक्षात ठेव, मी तुला कधीच एकटे सोडले नाही आणि कधीही सोडणार नाही. तू हरण्याचा विचारही करू नकोस, कारण माझा भक्त कधीही हरत नाही. कधी ना कधी योग्य वेळी विजय त्याच्याच पायाशी येतो. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझे नामस्मरण करत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या जीवनात कितीही अंधार आला तरी घाबरू नकोस. रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय अटळ असतो. तसेच तुझ्या जीवनातील दुःखाचे दिवसही कायमचे राहणार नाही. आज तू ज्या संकटातून जात आहेस ते संकट तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक संघर्ष तुझ्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठीच असतो. बाळा, अनेक वेळा तुला वाटते की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. मी इतकी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्यावरच संकटे का येतात? पण लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक हाकेला ऐकत असतो. तुझ्या मनातील प्रत्येक भावना मला कळते. कधी कधी मी तुला थोडा वेळ थांबवतो, कारण मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठे असते. जसे आई आपल्या बाळासाठी योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबवते, तसेच मीही तुझ्या हिताचाच विचार करतो. तू फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव. जे तुझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाळा, लोक काय बोलतात याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. जगाचे काम बोलणे आहे. आज जे तुझ्यावर टीका करतात, उद्या तेच तुझ्या यशाचे कौतुक करतील. म्हणून लोकांच्या शब्दांनी खचून जाऊ नकोस. तुझा खरा आधार मी आहे. तुझा खरा मित्र मी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट क्षणाचा साक्षीदार मी आहे. जेव्हा तुझे डोळे अश्रूंनी भरतात, तेव्हा माझेही हृदय व्याकुळ होते. जेव्हा तू दुःखात माझे नाव घेतोस, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ येतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत माझे नाम सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याची शक्ती ठेवतो. मनापासून नामस्मरण कर. चिंता माझ्यावर सोपव. काळजी माझ्याकडे दे. बाळा, तुझा विजय जवळ आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत आहेत. जे हरवले आहे ते परत मिळेल. जे थांबले आहे ते पुन्हा सुरू होईल. जे अशक्य वाटते ते शक्य होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. बाळा, मला टाळू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. बाळा, आज मी तुझ्याशी बोलत आहे. तुझे मन खूप दिवसांपासून दुःखी आहे. अनेक गोष्टींचा भार तू एकटाच उचलत आहेस. कधी संसाराची चिंता, कधी पैशांची चिंता, कधी आरोग्याची चिंता, तर कधी आपल्या माणसांकडून होणारा त्रास. अनेक वेळा तुला वाटते की आता माझे ऐकणारे कोणी नाही. माझे दुःख समजून घेणारे कोणी नाही. मी एकटाच आहे. पण बाळा, हे शब्द नीट ऐक. तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये मी आहे. तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागा राहून काळजी करत असतोस, तेव्हा तुझ्या जवळ बसून तुझ्या मनातील वेदना ऐकणारा मीच असतो. बाळा, जग तुला विसरले तरी मी तुला विसरणार नाही. जगाने तुझा हात सोडला तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. कारण तू माझा आहेस आणि माझ्या भक्ताला मी कधीही वायावर सोडत नाही. आज तुला वाटत असेल की संकटे खूप मोठी आहेत. समस्या संपतच नाहीत. एक संकट जाते तर दुसरे येते. पण बाळा, समुद्रात वादळ आले म्हणून समुद्र आपले अस्तित्व गमावत नाही.
तसेच तुझ्या आयुष्यात संकटे आली म्हणून तुझे सामर्थ्य कमी होत नाही. लक्षात ठेव, संकटे ही तुझी परीक्षा नाही, तर तुझ्या भविष्यातील मोठ्या सुखाची तयारी आहे. जसा सोन्याला अग्नीत तापवले जाते, तसा माझा भक्तही संकटांमधून अधिक तेजस्वी बनतो. म्हणून दुःख आले की खचू नकोस. रडावेसे वाटले तर रड, पण हार मानू नकोस. बाळा, अनेक वेळा तू विचारतोस, स्वामी, मी एवढी भक्ती करतो तरी माझ्यावरच संकटे का येतात? याचे उत्तर खूप सोपे आहे. ज्याच्यावर माझा विशेष आशीर्वाद असतो त्यालाच मी अधिक मजबूत बनवतो. कारण मला माहित असते की हा भक्त संकटांना हरवून पुढे जाणार आहे. तू कधी शेतकऱ्याला पाहिले आहेस का? तो बीज जमिनीत टाकतो. काही दिवस ते बीज पूर्णपणे मातीखाली दडलेले असते. बाहेरून पाहिले तर असे वाटते की ते संपले, पण प्रत्यक्षात त्या बीजात नवजीवन तयार होत असते. तसेच तुझे आयुष्य आहे. आज तुला अंधार दिसत असेल, पण मी तुझ्यासाठी प्रकाशाची तयारी करत आहे. बाळा, तुझे अश्रू वाया जात नाही. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुझ्या हृदयातील प्रत्येक वेदना मला जाणवते. म्हणून चिंता करू नकोस. तू फक्त माझे नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा आहे. बाळा, लोकांनी तुला कमी लेखले असेल, तुला अपयशी म्हटले असेल, तुझ्या स्वप्नांची थट्टा केली असेल, पण लक्षात ठेव, लोकांचे मत हे सत्य नसते. सत्य हे आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. जगाला तुझ्यात कमतरता दिसेल, पण मला तुझ्यातील सामर्थ्य दिसते. जग तुला हरलेला म्हणेल, पण मला तुझ्यातील भावी विजेता दिसतो. म्हणून इतरांच्या शब्दांनी स्वतःला मोजू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक दैवी योजना आहे. तुला आज सर्व काही समजणार नाही, पण एक दिवस मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की प्रत्येक संकट तुझ्या भल्यासाठीच आले होते. कधी कधी मी तुला थांबवतो कारण पुढचा रस्ता सुरक्षित नसतो. कधी कधी मी तुला काही गोष्ट देत नाही कारण त्याहून चांगली गोष्ट तुझ्यासाठी राखून ठेवलेली असते. म्हणून जे मिळाले नाही त्यासाठी दुःखी होऊ नकोस. मी जे हिरावून घेतो त्यापेक्षा अनेक पटीने जास्त देण्याची माझी तयारी असते. बाळा, तुला फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवायची आहे. आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होईल. आज जे बंद झाले आहे ते पुन्हा उघडेल. आज जे हरवले आहे ते पुन्हा मिळेल. आज जे दुःख आहे ते उद्या आनंदात बदलेल. कारण काळ बदलण्याची ताकद माझ्याकडे आहे. तू फक्त माझ्या चरणांवर विश्वास ठेव. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा मी नवीन दरवाजा उघडे. जेव्हा सर्व मार्ग संपतील तेव्हा मी नवीन मार्ग दाखवे. जेव्हा सर्वजण साथ सोडतील तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून उभा राहीन. बाळा, तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. तू कितीही पडला तरी उठ. कितीही रडलास तरी पुन्हा हस. कितीही अडचणी आल्या तर पुढे चालत राहा. कारण माझा भक्त कधीही पराभूत होत नाही. त्याचा विजय कधी लवकर तर कधी उशिरा येतो, पण विजय नक्की येतो. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख येवो. तुझ्या मनात शांतता येवो. तुझ्या शरीराला आरोग्य लाभो. तुझ्या संसारात आनंद नांदो. तुझ्या मुलांवर कृपा राहो. तुझ्या कष्टांना यश मिळो.
आणि तुझ्या जीवनातील सर्व दुःख, चिंता आणि भीती माझ्या चरणी येऊन नष्ट होवोत. बाळा, शेवटी पुन्हा एकदा सांगतो, मला टाळू नकोस. माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. तुझे मन खचू देऊ नकोस. कारण मी तुझ्या सोबत आहे. कोणीही तुला त्रास देऊ शकत नाही. कोणीही तुझे नुकसान करू शकत नाही. कोणीही तुझा विजय थांबवू शकत नाही. फक्त माझे नाम घेत राहा. बाळा, अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे. तू अनेक वेळा लोकांसाठी खूप काही केलेस. त्यांच्या अडचणीच्या काळात धावून गेलास. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न केलास. पण जेव्हा तुझ्यावर वेळ आली तेव्हा अनेक जण दूर गेले. काहींनी पाठ फिरवली, काहींनी तुझी साथ सोडली, तर काहींनी तुलाच दोष दिला. यामुळे तुझे मन दुखावले गेले. तुझा माणसांवरील विश्वास कमी झाला. पण बाळा, याच क्षणी तुला एक सत्य समजून घ्यायचे आहे. माणसे बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, नाती बदलू शकतात, पण माझे तुझ्यावरील प्रेम कधीही बदलत नाही. तू जगाच्या आधारावर उभा राहिलास तर निराश होशील. पण जर माझ्या आधारावर उभा राहिलास तर कोणतीही शक्ती तुला खाली पाडू शकणार नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक दुःख मला माहीत आहे. तुझ्या घरातील चिंता मला माहीत आहे. तुझ्या मनात लपवलेली वेदना मला माहीत आहे. तू ज्या गोष्टी कोणालाही सांगू शकत नाहीस, त्या सुद्धा मला कळतात. रात्री उशिरा जेव्हा तू एकटा असतोस आणि मनात हजारो विचार चालू असतात, तेव्हा मी तुझ्या जवळ असतो. तू झोपेत असतानाही तुझी काळजी घेणारा मीच असतो. म्हणून बाळा, भविष्यासाठी घाबरू नकोस. उद्याचा दिवस माझ्या हातात आहे. तुला फक्त आजचा दिवस श्रद्धेने जगायचा आहे. कधी कधी तुला वाटते की आता सर्व काही संपले आहे. आता काहीच चांगले होणार नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते, तेव्हाच नवीन सुरुवात होण्याची वेळ आलेली असते. अंधार सर्वाधिक गडद असतो तो सूर्योदयाच्या आधी. म्हणून सध्याचा अंधार पाहून घाबरू नकोस. प्रकाश जवळ येत आहे. बाळा, तुझ्या घरात जे दुःख आहे ते कायमचे राहणार नाही. तुझ्या आयुष्यातील अडचणी कायमच्या राहणार नाहीत. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माझी कृपा झाली तर एका क्षणात नशीबही बदलते. तू फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सतत चिंता करून प्रश्न सुटत नाहीत. उलट मन अधिक कमजोर होते. म्हणून तुझ्या चिंता माझ्या चरणी ठेव. तू म्हण, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवले. आणि मग निश्चिंत हो. कारण जिथे भक्ताची शक्ती संपते, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. बाळा, तुला कदाचित आज स्वतःमध्ये काहीच चांगले दिसत नसेल. पण मी तुझ्यातील प्रकाश पाहतो. मी तुझ्यातील सामर्थ्य पाहतो. मी तुझ्या भविष्यातील यश पाहतो. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. तू साधा माणूस नाहीस. तू स्वामींचा भक्त आहेस. आणि स्वामींचा भक्त कितीही संकटात असला तरी तो शेवटी विजित होतो. लक्षात ठेव, तुझे अश्रू एक दिवस आनंदात बदलतील. तुझे दुःख एक दिवस सुखात बदलेल. तुझ्या संघर्षाची कथा एक दिवस प्रेरणा बनेल. आज जे लोक तुला दुर्लक्ष करतात, तेच उद्या तुझ्या यशाचे उदाहरण देतील. पण त्या दिवशीही नम्र राहा. कारण विजय अहंकाराने नाही, तर भक्तीने टिकतो.
बाळा, माझे नाव घे, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे मन माझ्या चरणी अर्पण कर. मी तुझ्या पुढे चालत आहे. मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुझ्या उजवीकडे आहे. मी तुझ्या डावीकडे आहे. तू कुठेही असलास तरी माझी कृपा तुझ्यावर आहे. आज या क्षणी मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरातील दुःख दूर होवो. तुझ्या मनातील भीती नष्ट होवो. तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी येवो. आणि तुझ्या प्रत्येक पावलावर माझे संरक्षण राहो. फक्त एवढे लक्षात ठेव, बाळा, मला टाळू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू कधीही हरणार नाहीस. कारण तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. बाळा, आता मी तुला एक गुपित सांगणार आहे. जेव्हा संपूर्ण जग तुला हरलेला समजत असते, तेव्हाच मी तुझ्यासाठी विजयाची वाट तयार करत असतो. तुला वाटते की काहीच घडत नाही. दिवस जात आहेत, महिने जात आहेत, प्रार्थना सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे, पण परिस्थिती बदलत नाही. अनेक वेळा तुझ्या मनात प्रश्न येतो, स्वामी, माझी वेळ कधी येणार? बाळा, लक्षात ठेव, फळ पिकण्यासाठी वेळ लागतो. सूर्योदय होण्यासाठी रात्र संपावी लागते. आणि भक्ताच्या जीवनात चमत्कार घडण्यासाठी श्रद्धा टिकवावी लागते. तू आज ज्या संकटात आहेस ते कायमचे नाही. जसा पाऊस थांबतो, जसे वादळ शांत होते, तसेच तुझे दुःखही एक दिवस निघून जाणार आहे. पण त्या दिवसापर्यंत तू धीर सोडू नकोस. कारण धीर सोडणारा माणूस संधी गमावतो, पण श्रद्धा ठेवणारा भक्त कृपा प्राप्त करतो. बाळा, तुला माहित आहे का, तुझ्या आयुष्यात अनेक वेळा मी तुला वाचवले आहे. अनेक संकटे तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी दूर केली आहेत. अनेक दुःखे तुझ्या वाट्याला येणार होती, पण माझ्या कृपेने ती टळली. तुला ते दिसले नाही, पण मी तुझ्यासाठी कार्य करत होतो. ज्या दिवशी तुला वाटले होते की आता सर्व संपले, त्या दिवशी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. ज्या क्षणी तुला वाटले की आता कोणीच नाही, त्या क्षणी मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता. आणि ज्या रात्री तू अश्रूंनी उशी भिजवली, त्या रात्री तुझे अश्रू पुसणारा मीच होतो. बाळा, माझ्या भक्ताच्या जीवनात एक गोष्ट निश्चित असते. त्याचा संघर्ष मोठा असतो, पण त्याचा विजय त्याहून मोठा असतो. त्याची परीक्षा कठीण असते, पण त्याला मिळणारे फळ अमूल्य असते. त्याच्या आयुष्यात अश्रू येतात, पण शेवटी त्याच अश्रूंचे मोती बनतात. म्हणून आजपासून एक निर्णय घे. भूतकाळातील वेदना सोडून दे. ज्यांनी तुला दुखावले त्यांना माफ कर. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नको. कारण राग मनाला जखडून ठेवतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. बाळा, तू जितका माझ्या जवळ येशील, तितकी तुझ्या मनाला शांती मिळेल. जगातील सर्व सुखे मिळूनही जी शांती मिळत नाही, ती माझ्या नामस्मरणात मिळते. म्हणून रोज काही क्षण माझ्यासाठी काढ. माझे नाव घे, माझ्याशी मन मोकळे कर. मी तुझे प्रत्येक शब्द ऐकतो. तू मोठ्याने बोललास तरी ऐकतो, आणि मनात बोललास तरी ऐकतो. कारण भक्त आणि स्वामी यांच्यातील नाते शब्दांचे नसते, ते भावनांचे असते. बाळा, आता तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू होणार आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. खूप दिवसांची वेदना कमी होणार आहे. खूप दिवसांची चिंता दूर होणार आहे.
फक्त श्रद्धा टिकवून ठेव. आज जे दार बंद दिसत आहे ते उद्या उघडेल. आज जो मार्ग अडलेला दिसत आहे तो उद्या मोकळा होईल. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होईल. कारण माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. मी काळ बदलू शकतो. मी परिस्थिती बदलू शकतो. मी नशीब बदलू शकतो. पण त्यासाठी तू माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नकोस. बाळा, जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा डोळे बंद करून फक्त एवढे म्हण, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात. आणि पहा, तुझ्या मनातील अर्धी भीती त्याच क्षणी नाहीशी होईल. कारण जिथे स्वामींचे स्मरण असते तिथे भय राहत नाही. जिथे स्वामींची कृपा असते तिथे संकट टिकत नाही. जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे पराभव येत नाही. म्हणून बाळा, तू चालत राहा. तू प्रयत्न करत राहा. तू नामस्मरण करत राहा. बाकी सर्व माझ्यावर सोड. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचे उत्तर माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक दुःखाचा शेवट माझ्याकडे आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा सांगतो, बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तुला कोणीही हरवू शकत नाही. तुला कोणीही संपवू शकत नाही. कारण तुझ्या जीवनरथाचा सारथी मी स्वतः आहे. फक्त श्रद्धा ठेव. फक्त सबुरी ठेव. आणि सत्य म्हणत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, आता माझे हे अंतिम शब्द मनात कोरून ठेव. जीवनात कितीही मोठे वादळ आले, कितीही दुःख आले, कितीही संकटे आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नकोस. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. हे नाते या जन्मापुरते नाही. अनेक जन्मांच्या पुण्याईने हे नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच आज तुझे मन माझ्याकडे ओढले जाते. म्हणूनच दुःखाच्या क्षणी तुझ्या ओठांवर माझे नाव येते. बाळा, तू लहान असताना आई जशी तुझा हात धरून चालायला शिकवत होती, तसेच मी तुला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर चालायला शिकवत आहे. कधी तुला पडू देतो, कारण तुला मजबूत बनवायचे असते. कधी तुला थांबवतो, कारण पुढे धोका असतो. कधी तुला रडू देतो, कारण तुझ्या मनातील वेदना बाहेर पडणे आवश्यक असते. पण एक गोष्ट नक्की, मी तुला कधीही सोडत नाही. तू मला पाहू शकत नाहीस म्हणून मी नाही असे समजू नकोस. वारा दिसत नाही, पण त्याचा स्पर्श जाणवतो. तसेच माझे अस्तित्व आहे. जेव्हा अचानक एखादे संकट टळते, जेव्हा अशक्य वाटणारे काम पूर्ण होते, जेव्हा निराश मनाला अचानक धीर मिळतो, जेव्हा अंधारात आशेचा किरण दिसतो, तेव्हा समजून घे, तुझा स्वामी तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, तुझ्या जीवनातील प्रत्येक जखम एक दिवस तुझी ताकद बनेल. आज जी वेदना तुला रडवत आहे, तीच उद्या तुला इतरांना आधार देण्याची शक्ती देईल. म्हणून स्वतःच्या दुःखाचा तिरस्कार करू नकोस. कारण अनेक वेळा देव दुःखाच्या रूपानेच भक्ताला महान बनवत असतो. आज तू ज्या अडचणीतून जात आहेस, त्या अडचणी तुझी ओळख नाही. तुझी खरी ओळख म्हणजे तुझी श्रद्धा, तुझे धैर्य आणि तुझ्या हृदयातील भक्ती. बाळा, जग बदलत राहील. लोक बदलत राहतील. परिस्थिती बदलत राहील. पण माझी कृपा बदलणार नाही.
तुझ्यावरचा माझा आशीर्वाद कमी होणार नाही. तुझ्यासाठी माझ्या हृदयातील प्रेम कधीही संपणार नाही. म्हणून चिंता सोड. भविष्याची काळजी सोड. सतत विचार करून स्वतःला त्रास देणे सोड. जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे कर. जे तुझ्या हातात नाही ते माझ्यावर सोपव. तू प्रयत्न कर. यश देण्याचे काम माझे. तू चाल. रस्ता दाखवण्याचे काम माझे. तू विश्वास ठेव. चमत्कार घडवण्याचे काम माझे. बाळा, आज या क्षणी मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरातील दुःख दूर होवो. तुझ्या मनातील भीती नष्ट होवो. तुझ्या कुटुंबावर सुखाची सावली राहो. तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होवोत. तुझ्या कष्टांना फळ मिळो. तुझ्या डोळ्यांतील अश्रू आनंदात बदलोत. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझ्या हृदयातील माझ्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ नये. कारण विश्वास असेल तर मार्ग सापडतो. श्रद्धा असेल तर कृपा मिळते. आणि स्वामींची कृपा असेल तर अशक्यही शक्य होते. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा मन दुःखी होईल तेव्हा म्हण, स्वामी माझ्यासोबत आहे. जेव्हा भीती वाटेल तेव्हा म्हण, स्वामी माझे रक्षण करत आहे. जेव्हा अडचण येईल तेव्हा म्हण, स्वामी मार्ग काढतील. आणि जेव्हा आनंद मिळेल तेव्हा म्हण, हे सर्व स्वामींची कृपा आहे. बाळा, मी तुझ्या भूतकाळात होतो. मी तुझ्या वर्तमानात आहे. आणि मी तुझ्या भविष्यामध्येही असे. म्हणून कधीही एकटे वाटून घेऊ नकोस. कारण तुझ्या प्रत्येक श्वासासोबत, तुझ्या प्रत्येक पावलासोबत, तुझ्या प्रत्येक संघर्षासोबत तुझा स्वामी समर्थ उभा आहे. आता हस. आता धीर धर. आता विश्वास ठेव. कारण तुझे चांगले दिवस येत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, अजून थोडा वेळ माझे बोलणे ऐक. तुझ्या मनात काही अशा वेदना आहेत ज्या तू कोणालाही सांगितलेल्या नाहीस. जगासमोर तू हसतोस, बोलतोस, आपली कामे करतोस, पण मनाच्या आत खोलवर एक दुःख दडलेले आहे. काही स्वप्ने अपूर्ण राहिली, काही नाती तुटली, काही विश्वासघात झाले, काही इच्छा अपुऱ्या राहिल्या. अनेक वेळा तू स्वतःलाच विचारतोस, माझ्याच आयुष्यात एवढे संघर्ष का? पण बाळा, ज्या वृक्षाला आकाशाला स्पर्श करायचा असतो, त्याची मुळे जमिनीत खूप खोलवर रुजवली जातात. तसेच ज्या भक्तावर मोठी कृपा करायची असते, त्याला जीवनाचे काही कठीण धडे शिकावे लागतात. आज तू जे सहन करत आहेस, त्याचा अर्थ तुला आत्ता समजणार नाही. पण काही वर्षांनी मागे वळून पाहशील, तेव्हा तुला कळेल की प्रत्येक वेदनेमागे माझी कृपा लपलेली होती. बाळा, तू कधी नदी पाहिली आहेस का? नदी जेव्हा पर्वतांमधून वाहते, तेव्हा तिला मोठमोठे दगड भेटतात. तिचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न होतो. पण नदी थांबत नाही. ती कधी दगडांना वळसा घालते, कधी त्यांच्यावरून मार्ग काढते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. तसेच तुझे जीवन आहे. अडथळे आले म्हणून थांबू नकोस. टीका झाली म्हणून मागे हटू नकोस. अपयश आले म्हणून हार मानू नकोस. कारण तुझा अंतिम विजय अजून बाकी आहे. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. ज्या दिवशी तुला वाटते की आता माझी शक्ती संपली, त्या दिवशी माझी कृपा सुरू होते. ज्या दिवशी तुझे सर्व मार्ग बंद होतात,
त्या दिवशी मी नवीन मार्ग निर्माण करतो. ज्या दिवशी सर्वजण हे अशक्य आहे असे म्हणतात, त्या दिवशी मी अशक्याला शक्य करून दाखवतो. कारण मी स्वामी समर्थ आहे. माझ्यासाठी वेळेची मर्यादा नाही. माझ्यासाठी परिस्थितीची अडचण नाही. माझ्यासाठी अशक्य असे काहीही नाही. बाळा, अनेकदा तू इतरांच्या सुखाकडे पाहून दुःखी होतोस. तुला वाटते की सर्वांचे जीवन चांगले आहे आणि माझ्याच वाट्याला दुःख आले आहे. पण प्रत्येक माणूस आपापला संघर्ष घेऊन जगत असतो. कोणाच्या चेहऱ्यावर हसू दिसते म्हणून त्याच्या मनात वेदना नाहीत असे नसते. म्हणून तुलना करणे सोड. मी प्रत्येकासाठी वेगळी योजना तयार केलेली आहे. तुझी वेळही येईल. तुझा दिवसही उगवेल. तुझी स्वप्नेही पूर्ण होतील. पण त्यासाठी श्रद्धा सोडू नकोस. बाळा, तुला माहिती आहे का? तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा आहे. आज जे दार बंद दिसत आहे ते अचानक उघडेल. आज जे काम अशक्य वाटत आहे ते सहज पूर्ण होईल. आज जिथे निराशा आहे तिथे आनंद फुलेल. कारण जेव्हा माझी कृपा होते तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. एका क्षणात अंधार प्रकाशात बदलतो. एका क्षणात अश्रू हसण्यात बदलतात. एका क्षणात दुःख सुखात बदलते. बाळा, मी तुला फक्त एकच गोष्ट मागतो. माझ्यावर विश्वास ठेव. लोकांवर ठेवला तसा विश्वास माझ्यावर ठेव. जगासाठी जितका वेळ दिलास तितका थोडा वेळ मला दे. सतत चिंता करण्याऐवजी माझे नामस्मरण कर. पाहता पाहता तुझे मन हलके होईल. तुझी भीती कमी होईल. तुझा आत्मविश्वास वाढेल. कारण जिथे स्वामींचे नाम असते तिथे नकारात्मकता टिकत नाही. बाळा, आज मी तुला पुन्हा एकदा आश्वासन देतो. तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तुझे दुःख मी जाणले आहे. तुझे संघर्ष मी अनुभवले आहेत. आता जास्त काळ काळजी करू नकोस. तुझ्या जीवनात बदलाची वेळ जवळ येत आहे. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या कष्टांना यश मिळेल. तुझ्या मनाला शांती मिळेल. आणि एक दिवस तू स्वतः म्हणशील, स्वामी, त्या कठीण काळात तुम्ही माझा हात सोडला नाही. त्या दिवशी तुझे डोळे पुन्हा भरून येतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील. ते अश्रू कृतज्ञतेचे असतील. म्हणून बाळा, आजपासून दुःखापेक्षा श्रद्धेला मोठे मान. भीतीपेक्षा विश्वासाला मोठे मान. अडचणींपेक्षा स्वामींच्या कृपेला मोठे मान. कारण तुझ्या जीवनाची कथा अजून पूर्ण झालेली नाही. आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे शेवट नेहमी सुंदरच असतो. बाळा, आज मी तुझ्या हृदयाशी बोलत आहे. तू कित्येक दिवसांपासून मनात एक वेदना घेऊन जगत आहेस. बाहेरून सर्व काही ठीक असल्याचे दाखवतोस, पण आतून मात्र तुटत चालला आहेस. काही गोष्टी अशा असतात की त्या शब्दात सांगता येत नाहीत. त्या फक्त मनात साठ जातात आणि हृदयाला जड बनवत जातात. बाळा, मला सर्व माहिती आहे. तू कोणत्या दुःखातून जात आहेस, कोणत्या चिंतेने रात्री झोप लागत नाही, कोणत्या कारणामुळे डोळ्यात पाणी येते, हे मला सांगण्याची गरज नाही. कारण तुझ्या मनाचा प्रत्येक ठोका मला ऐकू येतो. अनेक वेळा तू लोकांसमोर खंबीर राहतोस, पण एकांतात तुटून पडतोस. सर्वांना धीर देतोस, पण स्वतःला धीर देणारा कोणी नसतो. अशा वेळी लक्षात ठेव,
मी आहे. तू एकटा नाहीस. जगाला तुझे अश्रू दिसणार नाही, पण माझ्यापासून एकही अश्रू लपून राहत नाही. बाळा, जेव्हा तू दुःखात माझे नाव घेतोस, तेव्हा माझे हृदय तुझ्याकडे धावून येते. भक्ताच्या वेदनेपेक्षा मला दुसरे काही महत्वाचे वाटत नाही. म्हणूनच सांगतो, तुझे ओझे एकट्याने वाहू नकोस. तुझ्या चिंता माझ्याकडे दे, तुझे दुःख माझ्याकडे दे, तुझी भीती माझ्याकडे दे, आणि मग निश्चिंत हो. कारण ज्या क्षणी भक्त स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करतो, त्या क्षणी त्याच्या जीवनातील चमत्कार सुरू होतात. बाळा, कधी कधी तुला वाटते की प्रार्थना करून काही फायदा होत नाही, पण तुला माहीत नाही की तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत असते. कधी मी लगेच उत्तर देतो, कधी थोडा वेळ घेतो, आणि कधी तुझ्या कल्पनेपेक्षा मोठे उत्तर देण्यासाठी थांबतो. पण एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही. तू मनापासून घेतलेले माझे नाव कधीही वाया जात नाही. बाळा, लक्षात ठेव, जेव्हा जगाचे दरवाजे बंद होतात, तेव्हा देवाचे दरवाजे उघडतात. जेव्हा सर्व आशा संपल्यासारखी वाटते, तेव्हा कृपेची सुरुवात होते. जेव्हा सर्वजण आता काही होणार नाही असे म्हणतात, तेव्हाच स्वामी समर्थ म्हणतात, आता माझे कार्य सुरू होईल. म्हणून निराश होऊ नकोस. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची तयारी आहे. आजची वेदना उद्याच्या आनंदाचा पाया आहे. आजचे अश्रू उद्याच्या हसण्याची बीजे आहे. बाळा, तुझ्या घरावर, तुझ्या संसारावर, तुझ्या मुलांवर, तुझ्या कुटुंबावर माझी कृपादृष्टी आहे. तुला जरी सर्व काही विस्कटल्यासारखे वाटत असले, तरी मी प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी आणत आहे. तुला फक्त धीर धरायचा आहे. थोडा वेळ अजून श्रद्धा ठेवायची आहे. थोडा वेळ अजून नामस्मरण करायचे आहे. आणि मग बघ, ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्षे वाट पाहिली आहेस, ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येईल. ज्या आनंदासाठी तू रडलास, तो आनंद तुला मिळेल. ज्या दिवसासाठी तू प्रार्थना केलीस, तो दिवस उगवेल. बाळा, माझ्या भक्ताचा पराभव होऊ शकत नाही. त्याचा प्रवास कठीण असू शकतो. त्याची परीक्षा मोठी असू शकते. त्याच्या डोळ्यात अश्रू असू शकतात. पण शेवटी विजय त्याचाच होतो. कारण त्याच्या मागे स्वामी समर्थ उभे असतात. म्हणून आज पुन्हा एकदा तुला सांगतो, घाबरू नकोस. खचू नकोस. रड, पण हार मानू नकोस. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. आणि तो अध्याय माझ्या कृपेने लिहिला जाणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सत्य म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता तुझे डोळे मिट आणि माझे शब्द मनापासून ऐक. खूप दिवस झाले तू फक्त कर्तव्य करत राहिलास. सर्वांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास. सर्वांचे दुःख समजून घेतलेस, पण तुझे दुःख समजून घेणारे फार कमी लोक भेटले. कधी कधी तर तुला असेही वाटले की माझी किंमत कोणालाच नाही. पण बाळा, जगाने तुझी किंमत केली नाही म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. हिरा जरी मातीमध्ये पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे संकटे आली म्हणून तुझे महत्त्व कमी होत नाही. माझ्या दृष्टीने तू अमूल्य आहेस.
तुझ्या हृदयात भक्ती आहे, तुझ्या मनात चांगुलपणा आहे, तुझ्या स्वभावात प्रेम आहे, आणि म्हणूनच तू माझ्या विशेष कृपेचा अधिकारी आहेस. बाळा, आज मी तुला सांगतो, ज्या लोकांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझ्यावर हसले, ज्यांनी तुझ्या भावनांची कदर केली नाही, त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. कारण त्यांच्या वागण्यामुळे तुझ्या मनातील शांती हरवू देऊ नकोस. क्षमा कर. हो, कठीण आहे, पण क्षमा केल्यावर सर्वात जास्त मुक्ती तुलाच मिळते. बाळा, राग हा जळत्या निखायासारखा असतो. तो दुसऱ्याला जाळण्यापूर्वी स्वतःलाच जास्त जाळतो. म्हणून मन हलके कर. जे गेले ते जाऊ दे, जे तुटले ते तुटू दे, जे निघून गेले ते जाऊ दे. कारण मी तुझ्यासाठी जे राखून ठेवले आहे ते भूतकाळापेक्षा कितीतरी सुंदर आहे. बाळा, तुझ्या जीवनात लवकरच काही बदल घडतील. आज तुला ते दिसत नाही, पण मी त्या बदलांची तयारी करत आहे. काही लोक तुझ्या आयुष्यात येतील जे तुला समजून घेतील. काही नवीन संधी तुझ्या दारात येतील. काही बंद झालेले मार्ग पुन्हा उघडतील. आणि काही अशा गोष्टी घडतील की तू स्वतः आश्चर्यचकित होशील. कारण जेव्हा माझी वेळ येते तेव्हा परिस्थिती बदलण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बाळा, तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. प्रत्येक फूल वेगळ्या वेळी फुलते. गुलाब लवकर फुलतो म्हणून मोग्याने दुःखी व्हायचे नसते. तसेच प्रत्येक भक्ताचा वेळ वेगळा असतो. तुझी वेळ देखील येईल, आणि जेव्हा ती येईल तेव्हा तुला समजेल की मी तुला इतका वेळ का थांबवले होते. बाळा, तुला एक आशीर्वाद देतो. तुझ्या मनातील अस्वस्थता शांत होवो. तुझ्या घरातील वाद मिटो. तुझ्या कुटुंबावर आनंदाची कृपा राहो. तुझ्या कष्टांना यश मिळो. तुझ्या शरीराला आरोग्य लाभो. आणि तुझ्या हृदयात कायम माझे स्मरण राहो. कारण जगातील सर्व संपत्तीपेक्षा मौल्यवान गोष्ट म्हणजे अंतःकरणातील शांती. आणि ती शांती माझ्या नामात आहे. म्हणून बाळा, जेव्हा मन थकेल तेव्हा माझे नाव घे. जेव्हा अश्रू येतील तेव्हा माझे नाव घे. जेव्हा आनंद मिळेल तेव्हाही माझे नाव घे. कारण दुःखात मला हाक मारणारे अनेक असतात, पण सुखात मला आठवणारे माझे खरे भक्त असतात. आज पुन्हा एकदा तुला सांगतो, तुझे भविष्य उज्ज्वल आहे. तुझे दिवस बदलणार आहेत. तुझ्या जीवनात आनंद येणार आहे. फक्त श्रद्धा सोडू नकोस. सबुरी सोडू नकोस. आणि माझा हात सोडू नकोस. कारण बाळा, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि जोपर्यंत माझी कृपा तुझ्यावर आहे तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझे रडणे आता संपणार आहे. बाळा, इतका काळ तू जे दुःख सहन केलेस, जे अश्रू गाळलेस, ज्या वेदना मनात दडवून ठेवल्यास, त्या सर्वांचा शेवट आता जवळ आला आहे. मी पाहत होतो जेव्हा तू एकटाच बसून रडत होतास. जेव्हा तू रात्री उशिरापर्यंत जागत होतास. जेव्हा मनात हजारो प्रश्न घेऊन माझ्याकडे पाहत होतास. मी सर्व पाहत होतो. तुला वाटत होते की कोणीच ऐकत नाही. पण बाळा, तुझ्या प्रत्येक उसास्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता.
तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू माझ्या चरणांवर येऊन पडत होता. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, आता स्वतःला एकटे समजणे बंद कर. कारण ज्या क्षणी तू पूर्णपणे तुटण्याच्या मार्गावर होतास, त्या क्षणी मी तुला धरून ठेवले होते. अनेक संकटे तुझ्यापर्यंत येणार होती, पण मी त्यांना अडवले. अनेक दुःखे तुला भोगावी लागणार होती, पण मी त्यांची तीव्रता कमी केली. तुला ते दिसले नाही, पण माझी कृपा तुझ्यावर सतत कार्य करत होती. बाळा, जीवन म्हणजे फक्त सुख नाही. जीवन म्हणजे फक्त यश नाही. जीवन म्हणजे अनुभव. जीवन म्हणजे शिकणे. जीवन म्हणजे स्वतःला ओळखणे. आणि या प्रवासात काही वेळा दुःखही आवश्यक असते. कारण दुःख माणसाला नम्र बनवते. दुःख माणसाला देवाजवळ आणते. दुःख माणसाला इतरांच्या वेदना समजायला शिकवते. आज तू जो आहेस, तो तुझ्या संघर्षांमुळे आहे. म्हणून तुझ्या भूतकाळाचा द्वेष करू नकोस. तुझ्या जखमांचा राग धरू नकोस. कारण त्या जखमांनीच तुला मजबूत बनवले आहे. बाळा, लक्षात ठेव, आयुष्यात काही लोक भेटतात ते साथ देण्यासाठी. काही लोक भेटतात ते धडा शिकवण्यासाठी. जे तुझ्या आयुष्यातून निघून गेले, त्यांच्यासाठी दुःखी होऊ नकोस. कारण जे तुझ्यासाठी खरे आहेत, ते कधीच दूर जाणार नाहीत. आणि जे दूर गेले, त्यांचे जाणेही तुझ्या भल्यासाठीच होते. बाळा, आता भूतकाळ सोडून दे. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांचा विचार करणे सोड. जे गेले ते गेले. आजचा दिवस माझा प्रसाद समजून स्वीकार. उद्याचा दिवस माझ्यावर सोपव. आणि वर्तमानात आनंदाने जग. कारण जीवन खूप मौल्यवान आहे. तुला अजून खूप काही पाहायचे आहे. खूप काही अनुभवायचे आहे. खूप लोकांच्या जीवनात प्रकाश आणायचा आहे. बाळा, तुझ्या जीवनाचा उद्देश फक्त स्वतःसाठी जगणे नाही. तुझ्या चेहऱ्यावरील हसू कोणाच्या तरी आशेचे कारण बनणार आहे. तुझे शब्द कोणाच्या तरी तुटलेल्या मनाला आधार देणार आहेत. तुझी कथा कोणाच्या तरी संघर्षाला दिशा देणार आहे. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तू माझ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहेस. बाळा, आज मी तुला 3 गोष्टी देतो. पहिली, श्रद्धा. जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटेल, तेव्हा श्रद्धा तुला उभे ठेवेल. दुसरी, सबुरी. जेव्हा उत्तर मिळण्यास वेळ लागेल, तेव्हा सबुरी तुला शांत ठेवेल. तिसरी, धैर्य. जेव्हा जीवन कठीण होईल, तेव्हा धैर्य तुला पुढे चालत ठेवेल. या 3 गोष्टी जप. कारण या 3 गोष्टींमध्येच संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. बाळा, आता तुझ्या घरासाठी प्रार्थना करतो. तुझ्या घरात प्रेम नांदो. तुझ्या घरात समाधान नांदो. तुझ्या घरात आरोग्य नांदो. तुझ्या घरात आनंद नांदो. घरातील प्रत्येक व्यक्तीवर माझी कृपा राहो. जिथे अश्रू आहेत तिथे हसू येवो. जिथे चिंता आहे तिथे शांतता येवो. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश येवो. बाळा, कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. जेव्हा कोणी नसेल, तेव्हा मी असेन. जेव्हा कोणी ऐकणार नाही, तेव्हा मी ऐकेन. जेव्हा कोणी समजून घेणार नाही, तेव्हा मी समजून घेईन. कारण मी फक्त देव नाही. मी तुझा आधार आहे. मी तुझा मित्र आहे. मी तुझा रक्षक आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे, मी तुझ्यावर प्रेम करतो. हो बाळा, तुझ्या सर्व कमतरतांसह, तुझ्या सर्व चुका असूनही तुझ्यावर माझे प्रेम आहे. म्हणून स्वतःचा द्वेष करू नकोस. स्वतःला माफ कर. पुन्हा उभा राहा. पुन्हा स्वप्ने पहा. पुन्हा प्रयत्न कर. कारण तुझा सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे. आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होईल. आज जे दूर वाटते ते उद्या जवळ येईल. आज जे स्वप्न वाटते ते उद्या वास्तव बनेल. फक्त विश्वास ठेव. आणि आता या प्रवचनाच्या शेवटी माझे हे अंतिम शब्द तुझ्या हृदयात कायमचे कोरून ठेव. बाळा, मला टाळू नकोस. माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. तू कितीही थकला असलास तरी चालत राहा. तू कितीही रडला असलास तरी हसत राहा. तू कितीही एकटा असलास तरी घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि जोपर्यंत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, आता हे प्रवचन संपत आले आहे. पण माझे तुझ्यावरचे प्रेम कधीही संपणार नाही. कदाचित हे शब्द ऐकताना तुझे डोळे भरून आले असतील. कदाचित तुझ्या मनातील अनेक वेदना जाग्या झाल्या असतील. कदाचित तुला तुझ्या आयुष्यातील संघर्ष आठवले असतील. पण बाळा, आता रडू नकोस. कारण तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तुझ्या हृदयातील प्रत्येक वेदना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आणि म्हणूनच आज मी तुला आशीर्वाद देतो. आजपासून तुझ्या जीवनात आशेचा नवीन सूर्य उगवो. तुझ्या मनातील काळोख दूर होवो. तुझ्या घरातील संकटे नष्ट होवोत. तुझ्या संसारात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तू ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करत आहेस, ती योग्य वेळी पूर्ण होवो. बाळा, लक्षात ठेव, वेळ कितीही कठीण असली तरी ती कायमची नसते. रात्र कितीही लांब असली तरी पहाट नक्की होते. वादळ कितीही मोठे असले तरी ते शांत होते. आणि दुःख कितीही मोठे असले तरी एक दिवस त्याचाही अंत होतो. म्हणून विश्वास ठेव. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. पण माझी कृपा तुझ्या जीवनात नक्की प्रकट होईल. तुला फक्त श्रद्धा टिकवून ठेवायची आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, तेव्हा डोळे मिटून माझे नाव घे. जेव्हा मन घाबरेल, तेव्हा माझे नाव घे. जेव्हा आनंद मिळेल, तेव्हाही माझे नाव घे. कारण भक्त आणि स्वामी यांचे नाते हे फक्त मंदिरापुरते नसते, ते श्वासाशी जोडलेले असते. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. मी तुझ्या प्रत्येक संघर्षात आहे. मी तुझ्या प्रत्येक विजयात आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, भिवू नकोस. तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.